श्रोते हो नमस्कार. मी डॉक्टर प्रियंका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट. तर मागील एपिसोड कूलिंग फेस पॅक फॉर कॉम्बिनेशन स्किन यामध्ये आपण कॉम्बिनेशन स्किन साठी कोणता बरं फेस पॅक यूज करायला पाहिजे ते पाहिले. तर आज आपण एक न्यू टॉपिक पाहणार आहे, तो म्हणजे साइन्स ऑफ सेन्सिटिव्ह स्किन. तर सेन्सिटिव्ह स्किन ओळखायची बरी कसे, त्याचे कोणते साइन्स असतात, म्हणजे त्यांची लक्षणे कोणती असतात ते आज आपण पाहणार आहे. तर बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न असतो की माझी बरे स्किन सेन्सिटिव्ह आहे का की नाही, त्याचं कन्फर्मेशन आज आपण या एपिसोड मधून करणार आहोत. तर त्यासाठी आपण बर्ड हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर बर्ड म्हणजे बी फॉर बर्निंग सेन्सेशन, आय फॉर इरिटेशन ऑफ स्किन, आर फॉर रेडनेस ऑफ स्किन, D for dryness of skin, and again D for dilated blood vessels of your cheek. तर क्रमाने आपण पाहत जाऊ. त्यापैकी फर्स्ट साइन आहे बर्निंग सेन्सेशन ऑफ स्किन. तर बाजारामध्ये जे भरपूर प्रमाणामध्ये ब्युटी प्रोडक्ट्स भेटतात, त्यापैकी कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स वापरल्यानंतर तुमच्या स्किनवरती बर्निंग सेन्सेशन तुम्हाला जाणवत असेल तर समजायचं आहे की तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर न्यू फाउंडेशन तुम्ही वापरले किंवा कन्सिलर यूज केले तर बर्निंग होत असेल स्किनवरती, तर समजायचं आहे की स्किन सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल द्यायचे झाले तर मॉइश्चरायझर. तर बाजारामध्ये जे मॉइश्चरायझर भेटतात त्यामध्ये फ्रेग्रन्स आणि प्रिझर्वेटिव्ह भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे सेन्सिटिव्ह ज्यांची स्किन असते त्यांना बर्निंग सेन्सेशन, इचिंग होऊ शकते. त्यामुळे अशा सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या व्यक्तींनी आपले जे आयुर्वेदिक इंदुकेअर कंपनीचे जे शतदौत घृत आहे ते यूज केले तर अतिशय उत्तम, कारण त्यामध्ये फ्रेग्रन्स नाहीये किंवा केमिकलही नाहीये, प्रिझर्वेटिव्हही नाहीये, त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची होती की बऱ्याच सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांना असं वाटतं की दही जे होममेड रेमेडीज मध्ये वापरलं जातं ते दही किंवा बेसन पीठ असेल, लिंबू असेल, साखर असेल, या सर्व कंटेंटनी मिक्स करून जो फेस पॅक रेडी होईल तो मी यूज केला तर मला कोणतेही रॅश किंवा इरिटेशन होणार नाही किंवा बर्निंग होणार नाही. पण बऱ्याचदा अशा लोकांना ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना या होम रेमेडीजनीही इरिटेशन, बर्निंग सेन्सेशन होऊ शकते. म्हणून अशा लोकांनी मी जो नेक्स्ट एपिसोड मध्ये फेस पॅक सेन्सिटिव्ह स्किन साठी सांगणार आहे तो तुम्ही नक्कीच यूज करून पहा. त्यानंतर सेकंड नंबरचं साइन आहे इरिटेशन ऑफ स्किन. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टरचाही परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो. तर ज्यांची स्किन ही सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस, सन, कोल्ड अशा सर्व एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा परिणाम होऊन स्किनला इरिटेशन होते. म्हणजे ज्यांना असे इरिटेशन होते त्यांनी समजून जायचं आहे की माझी स्किन ही सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर थर्ड नंबरचं साइन आहे रेडनेस ऑफ स्किन. तर ज्यांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते त्यांच्यामध्ये पूर्ण चेहरा हा रेड झालेला दिसतो, स्पेशली चीक रिजन वरती रेडनेस जाणवतो, तसेच बर्निंग सेन्सेशन, इचिंग जाणवते. तर अशा व्यक्तींनी समजून जायचे की माझी स्किन ही सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा आहे साइन, ते म्हणजे ड्रायनेस ऑफ स्किन. ठीक आहे. तर ड्रायनेस मध्ये बऱ्याच जणांची ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांच्या स्किनवरती ड्रायनेस खूपच प्रमाणात असतो. तर अशा लोकांनी आपल्या स्किनचा वरचा जो बॅरियर असतो तो मेंटेन ठेवणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही डेली मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे असते. आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे इंदुकेअर या कंपनीचे जे शतदौत घृत आहे ते आयुर्वेदिक प्युअर अशा घटकांनी बनवलेलं आहे, ते तुम्ही ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून यूज करू शकता. त्यानंतर जे आपले सेन्सिटिव्ह स्किन वाले लोक असतात त्यांनी सिंपल स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. म्हणजेच काय तर नॉर्मल पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोनच स्टेप फॉलो करायचे आहे. न तुम्ही पील करायचं आहे किंवा स्क्रबिंग करायचं आहे, कारण स्क्रबिंग केल्यामुळे ब्रेकआउट्स वगैरे येऊ शकतात स्किनवरती, कारण
ऑलरेडी सेन्सिटिव्ह स्किन असते. तर अशा प्रकारे सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांनी सिंपल स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे असते. तर त्यानंतर मॉइश्चरायझर नंतर येतं ते सनस्क्रीन. म्हणजेच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 2 स्टेप सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांनी फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये सनस्क्रीन हे बाजारामध्ये केमिकल युक्त, फ्रेग्रन्स युक्त, प्रिझर्वेटिव्ह घातलेले असते. त्यामुळे तुम्ही नॅचरल घटकांनी बनवलेले जे सनस्क्रीन असते ते यूज करायचं आहे. त्यासाठी आयुर्वेदिक स्किन केअर टिप्स फॉर समर पार्ट 1 हा ब्लॉग किंवा हा एपिसोड आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही नॅचरल घटकांनी होममेड सनस्क्रीन जे बनवलेले सांगितलेले आहे ते पाहू शकता आणि तशा पद्धतीने बनवून तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर 5th नंबरचे साइन आहे ते म्हणजे डायलेटेड ब्लड व्हेसल्स ऑफ युअर चीक. तर सन एक्सपोजर किंवा हॉट स्पायसी फूड खाण्यात आले त्यामुळे ही ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांना बर्निंग सेन्सेशन, इचिंग किंवा एक्स्ट्रीमली रेड अशी स्किन त्या व्यक्तीमध्ये दिसते. तर त्यांनी समजायचं की माझी स्किन ही सेन्सिटिव्ह आहे. तसेच त्या व्यक्तीमध्ये डायलेटेड ब्लड व्हेसल स्किनवरती, चीकवरती ह्या दिसून येतात हॉट स्पायसी खाण्यामुळे किंवा सन एक्सपोजरमुळे. तर त्यांनी समजायचं आहे की माझी स्किन ही सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण सेन्सिटिव्ह स्किन ओळखायची बरी कसे, त्याचे कोणते कोणते लक्षणे आहेत ते पाहिले. तर एवढे सगळे ऐकल्यानंतर तुम्हाला आता कन्फर्म झालंच असेल, तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी बरं सेन्सिटिव्ह स्किन आहे की नाही. तर ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांच्यासाठी आपला नेक्स्ट एपिसोड येणार आहे तो म्हणजे कूलिंग फेस पॅक फॉर सेन्सिटिव्ह स्किन. तर त्या लोकांनी तो एपिसोड नक्की पाहायचा आहे आणि त्यासाठीच आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन वरती प्रेस करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.